बस माझं नाव विश्वंभर. तुमची नाव काय आहे? जप करिता राग आला जवळी तो मांग, कुडीच्या संगती सदा भोजन पंगती, तुका म्हणे ब्रह्म साधी विरहित कर्म. काय माणसानं ना एकदम साधं असावं. म्हणजे ना आता बघा ना की साधना करताना राग आणून चालत नाही ना. तसंच आहे ना, सतत डोळा पंक्तीवर ठेवून फायदा होत नाही. आता बघा ना, तुम्ही एवढे सराईत असून सुद्धा पकडले गेले नाही का? तुम्ही का पकडले गेले माहिती आहे काय? तुमचं आहे ना कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणून पकडले गेले तुम्ही. किती पैसे पाहिजे तुम्हाला? तुम्ही पोलीस आहे? माझ्याकडे बघून वाटतं का मी पोलीस असेल म्हणून? आम्हाला असले प्रश्न का विचारायला लागला? लईच प्रश्न रे तुझ्या तोंडात नीच्या डोळ्यात. सांगतो ना, सांग, सगळं सांगणार, फक्त योग्य वेळ आल्यावर सांगणार. आता राहिला प्रश्न माझा इथं असण्याचा नाही का? मी इथे कसा? काय पैसा आणि पावर असली ना कोणी पण सहकार्य करते. सर मी काय म्हणतो, ते बाहेर आले त्यांना बोलू का मध्ये? म्हणजे बोलवा ना. काय माहिती का, उगाच येळ घालवण्यात काही अर्थ नाही. कोणाबद्दल बोलताय ते? मदर माऊलीला तर बोलावलं नसेल ना? चमके या बस खाली खाली बस, बात घुमाने खाली. जा तुम्ही. साहेब ही बॅग बघा. वजनावरच सांगते सगळं बरोबर आहे. हे पार्सल कुठे सापडलं तुला? हे ना साहेब, कसं ना साहेब, पकडायचं म्हटलं ना तर आमची यंत्रणा बरोबर कामाला लागते साहेब. आणि त्याच्यात काय ना, या येड्यांनी ना सीसीटीव्ही कॅमेऱ्याला आपले सेल्फी देऊन दिलेले होत्या. त्याच्यामुळे कसं ना साहेब, पकडायला एकदम सोपं गेलं. ही जी पोरगी ना, ती बस स्टँडवर झोपलेली होती. मी तिला तिडूनच उचलून आणलं डायरेक्ट. पकटे जेवढी पाहिजे ना तेवढीच माहिती देत चला. जास्त बोललं ना की माणूस लोबरा वाटतो. या आता आता काय बोलायचं काय तुम्हाला? अरे बाबू, तू बोलता येतं की तुला? मला वाटलं मुक्की बिकी आहे का काय. हिरा कसा मौल्यवान असतो, पण त्याला एका चिंधीत गुंडाळून ठेवतात. पण ती चिंधी सुद्धा तितकीच मौल्यवान आणि महत्वाची असते बरं का? कारण ती इतरांच्या नजरेपासून ते हिऱ्याला लपवून ठेवते. आता कानांचे डोळे आणि डोळ्यांचे कान करून ऐका, आणि जमलंच तर एखादी जागा अशी घट्ट पकडून धरा. पुन्हा करताना रंगे हात पकडले गेलं नाही तुम्ही, पण मुद्देमालासह पकडले गेलाय. त्याच्यामुळे गुन्ह्याची नोंद होणार. आणि मुद्देमालासह पकडले गेलेले असल्यामुळे
कमीत कमी 6 ते 8 महिन्याची शिक्षा लागेल. आणि एवढं करून पण जी बदनामी होईल लोकांपुढं ती वेगळीच. बरं ते पण जाऊ द्या, लोक विसरतील पण. मर्डर मर्डरचं काय? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 304 अ. त्याचं काय करणार? काय? माणुसकी घातक ठरली हो तुम्हाला. आता आहे ना सगळा गुतडा होऊन बसलाय बघा. बघा ना, म्हणजे आधी चोरी केली, मग ती चोरी करून पळतानाही चोरी केली, पुन्हा एका माणसाला उडवलं, मेला गेला तो. नाही साहेब, नाही साहेब, तुम्ही खोटं बोलताय. मग उद्याचं वर्तमानपत्र वाचा. ठळक अक्षरातली बातमी. एका चोर टोळीने सुसाट वेगाने जात असताना एका निरापराध माणसाला उडवला आणि तो जागीच ठार झाला. बघायची उद्यापर्यंत वाट. हो साहेब. हे आता बोलणं अजून झालेलं नाही. तुमच्या म्हणजे माझ्या गाडीने जो अपघात केला, माझ्या गाडीने तुम्ही ज्या निरपराध मुलाला उडवलं, तुम्ही याला की हो. आता कसं होणार त्याच्या घरच्यांचं? त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुम्ही बोला. आहेत हिंमत तुमची? आणि जरी केली तरी त्या हिमतीचं मोल काय असणार आहे माहित आहे? कमीत कमी 2 वर्ष शिक्षा आणि वरतून दंड वेगळा. नाही साहेब, म्हणजे तुम्ही नाही. अति घाई संकटात नाही. पूर्वी तू आता कितीही माणुसकीच्या पताका लावत फिरलीस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आता त्या मेलेल्या मुलाच्या आईच्या डोळ्यात पाहू शकणार आहेस तू? कारण तू कायमची तिच्या दृष्टीने निष्ठूर झाली आहे. आणि तुझ्या तरी आईच्या डोळ्यात बघू शकशील तू? नाही, कारण तिच्या डोळ्याच्या नजरेतून तू कधीच उतरली आहे. पण 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 तुमच्या माथ्यावर खुनी हा जो शिक्का पडणार आहे तो पडू नये याची मी पूर्ण काळजी घेणार आहे. हा, कारण मीही निष्ठूर नाहीये आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही जे काही हे केलंय ते तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं नाहीये. हा, पण पाप तर घडलंय ना तुमच्या हातून. हरकत नाही, ते अगदी समुद्रातल्या मिठासारखं विरघळून टाकायचं आणि तुमच्या पापाची वाफ होऊन पुण्याचा पाऊस पडणार हिच्या अश्रूंसारखं. याची जबाबदारी माझी. म्हणजे तुमच्या विरुद्ध मी जी केस टाकली आहे ती मी मागे घेतो. चला, एक केस तर नील झाली. आता राहिला प्रश्न मर्डरचा. कलम 304 अ. तर ते कसं मिटवता येईल हे मी पाहतो. म्हणजे दुसरं पाप पण नील. आता तुम्ही पहा की तुमच्या मनावरचं ओझं कसं हलकं करायचं ते. पण टेक्निकली तुम्ही आता
मोकळे आहात, तुम्ही जाऊ शकता. भेटूया लवकरच. हं? का करताय तुम्ही हे सगळं? सांगितलं ना, वेळ आल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणून. ना आणखी एक म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, इथून बाहेर पडल्यानंतर कुणीही हुशारी करायची नाही. काय थोडासा पैसा आणि पावर आहे, ही तुमची सावली सुद्धा तुमच्यापासून वेगळी करू शकतो. काळजी घ्या. येतो. मामा ठीक आहेस ना तू? हाय, मी बरा आहे. दोघींची तोंड कशी झालं तर बघा, रातभर उपाशी राहून. हे बघा, दोघी कुठेतरी साईडला थांबायत, मी जातो काय तर खायला घेऊन येतो. हा, बुकिंग करून जाऊ एकदाच इथनं. मामा तुम्ही दोघं जा तुम्ही खायला. मला जरा एका ठिकाणी जाऊन यायचंय. जाऊन यायचंय? आत्ता कुठे जायचं तुला? हा, झालं तेवढं बाद झालं. साव्या, उगाच डोक्याला शॉट देऊ नको. गपचूप घरला चल. मामा मला डाऊट क्लिअर करायचाय. आता कोणता डाऊट क्लिअर करायचा सावे तुला? तो जो कोण विश्वंभर आहे ना, त्याच्या सांगण्यावर माझा काही विश्वास नाहीये. मला तर वाटतं त्याचा काहीतरी डावच आहे. बघ मामा, हिचं त्या माणसाने आपली एवढी मदत केली आणि तू त्याच्यावरच डाऊट घ्यायला लागली सावे. आता तू मला शांतपणे शिकवणार आहेस का? हो, शिकवणार आहे. जेव्हा तुला कळत नाही ना, तेव्हा सांगावंच लागतंय सावे. तर शांत होता का दोघी पण? इथं सगळ्यात जास्त राग मला यायला पाहिजे. एवढा हाणलाय पोलिसांनी मला, आणि ही काय भांडायची वेळ नाहीये. ते मामा, मला एकदा खात्री करून येऊ दे फक्त. मला एकदा बघू दे की तो खरंच गेलाय का नाही. मामा, जर तो माणूस जिवंत असेल आणि आपल्याला घाबरवत असेल तर मग. सावे, तू ऐकलं नाहीस का तो विश्वंभर काय बोलून गेलाय? मी माझं ऐकणार आहात का? मी जाऊ आता कुठल्या काढल्या खाली? सावे, हानू काही कानपाडीत? हा, मामा अरे ऐक ना. अरे मला माहिती सगळं गुंत मायामुळे झालेला आहे, आणि आता तू रागवलंच ना तरी मला काही नाही वाटायचं. तुझा अधिकारच आहे तो. अरे वेळ आली तर तूच माझी मदर मावली आणि भाभी झालायस. आता त्याच हक्काने पोरगी विनंती करते, मला जाऊ दे मला. त्या पोराचा जीव गेला असेल ना, तर मी नाही माफ करू शकणार रे स्वतःला. कसं शोधणार आहेस त्याला? अरे मामा, रेकॉर्ड काढणं काय अवघड आहे का आपल्याला? आपणच नेलं होतं ना हॉस्पिटलमध्ये. ही काय ऐकायची नाही मामा. कसं ऐकल गे चमके? कुणाचा आळ आलाय नव्हतं तिच्यावर. आहे या पोरीच्या नशिबात लिहिलंय काय कळ ना बघ. अरे देवा, अरे भगवान. काय झालं?
म्हणजे विश्वंभर खरं बोलत होता. तू ओळखत होतीस का ग पोरी त्याला? शूटिंग लाईनला हवाय त्याच्यासोबत. तुमचं साहिल गेला? गेला नाही ग, गेला नाही. तो मारलाय त्याला, जीव घेतला त्या माणसानं. तो जर माझ्या समोर आला ना तर थुकेल मी त्याच्या तोंडावर. पळपुटा कुठला माझ्या पोराला उडून पळून गेला. त्याला हाय लागल, माझी हाय लागल. तो कधी सुखी नाही होणार, कधी सुखी नाही होणार. तुझ्या ओळखीचा ना ग तो, बोलव ना. तुझ्या बोलवण्यानं तरी येईल ग. बोलव ना, बोलव ग. दे ना आवाज त्याला, दे ना. साहिल देवा, सुखी नाही राहायचा तो, सुखी नाही राहायचा. त्यांना त्याचा सुखी नाही राहणार तो. साहिल, साहिल. कसं होईल साहिलच्या आईचं? साहिलच्या आईचा तळतळाट लागेल बघा त्या माणसाला. खूप वाईट झालं साहिल. असं कुठल्या धुंदीत गाडी चालवत होता काय माहित? अरे पैशाचा मास तो, गरीबाचा पोर ते, कोणाच्या अध्यातलं मध्यात बुडवलं आणि त्याला उगाच. त्याच्या घरातलं कोणी गेलं असतं म्हणजे समजलं असतं त्याला. तू बघ, त्याच्या कर्माची फळं तू भोगलच. साऊ, साऊ थांब. साऊ, कुठं निघालीस? अरे मामा, अरे जा की गावाला. मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय ते. लहानपणी लपंडाव खेळायचीस. एखादा कच्चा लिंबू असला तर त्याचा डाव स्वतःवर घ्यायचीस. हा डाव मी तुला स्वतःवर घेऊ देणार नाही, कारण हा खेळ नाही, हे आयुष्य आहे. आयुष्य. बाबा, घरी चल साऊ, चल घरी. साऊ चल घरी, चल साऊ. नाही बाबा तू जा. मला माहिती मला काय करायचंय ते. मी सगळं नीट करून येणार आहे आता. मी स्वतःला पोलिसांच्या हवाली करायला चालली. साऊ, हे बघ, मदर माऊलीची काळजी घे. चमकीला सांभाळ आणि ओरडू नकोस. आणि बल्लाळ गुरुजींच्या शाळेला मदत करायची थांबवायची नाही. पारसला पण जमेल तितकी मदत कर. साऊ, हे साऊ, साऊ ऐक. साऊ, हे साऊ ऐक ना. साऊ तू तिकडे थांब. जाऊ दे मला. मी आता त्या पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि ते काही खरं खरं तर सगळं सांगणार. हे पाप माझ्या माथ्यावर घेऊन नाही जगू शकत मी मामा. माझ्या गुन्ह्याची शिक्षा ना मला मिळालीच पाहिजे. मी असं नाही ना केलं मामा तर माझ्या नजरेतनं उतरेन रे मी. पोराच्या आईची अवस्था नाही पाहिलीस तू. तिचं शाप मी नाही विसरू शकत मामा. मी नाही सुखी राहू शकत मामा. माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला का? साऊ, आता आपल्याला काही सुचत नाहीये. मी सांगतो ऐक, आपण घरी जाऊया आणि बोलूया ग. ऐक माझं साऊ. तुझंच ऐकायला पाहिजे होतं मामा. नाहीतर हे सगळं घडलंच नसतं. हे साऊ, आपण प्रयत्न केला की आपण नेला त्याला दवाखान्यात. हा, मी नाही नाही म्हणतो तरी पण आलो. आता त्याचं नशीब तेवढं तर आपण तरी काय करणार? अरे त्याचं कसलं नशीब? मी धडक दिली, मी उडवलं रे त्याला. अरे नाही साऊ, तो अपघात होता. आपण मुद्दाम नाही केलं ते.
तू कशाला कोणाला ओढवशील? आता ते पोरगा पण तो अचानक अडवाला म्हणून तर हे सगळं झालं. अगं चूक त्याची पण होती आणि हे बघ दोष त्याचा पण आहे. अरे त्याचा कसला दोष मामा? अरे गेलाय तो, गेला. साऊ, मला मान्य आहे, मला मान्य चुकलं आपण, पण सगळा दोष तुझ्यावर घेऊ नकोस. अगं चूक आपल्या सगळ्यांचीच आहे, पण जर तू पोलीस स्टेशन मध्ये गेलीस ना तर शिक्षा आपल्या सगळ्यांना भोगायला लागणार आहे, तुझ्या मदर माऊलीला सुद्धा. तिचा इलाज सोड, पण जर तिला ही बातमी कळली ना तर ती जाग्यावर जीव सोडल. सावी, माझ्यासाठी नाही, तुझ्या मदर माऊलीसाठी तरी ऐक. मामा शपथ आहे तुला तुझ्या मदर माऊलीची.